नमस्कार मित्रांनो, केशव दोरडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तत्पूर्वी आपण जर का माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधील ज्या काही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचून जातील. तर मित्रांनो, आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला पोर्टल शिक्षक भरती. आपण 2025ची डेट ज्या उमेदवारांनी दिली असेल असे उमेदवार आपण आता सध्या पोर्टलचं जे काय रजिस्ट्रेशन त्या संदर्भाची वाट बघत आहेत की कधी पोर्टल सुरू होईल आणि आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू. परंतु मित्रांनो, मागच्याच काही दिवसामध्ये जे काही संच मान्यतेचा जो निकाल कोर्टाने दिलेला आहे आणि तो निकाल एकंदरीत 15 मार्च 2024 जे काही संच मान्यता धोरण त्या संदर्भामध्ये तो निकाल लागलेला आहे. आणि त्यामुळे काय आलेलं आहे की नवीन संच मान्यता त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळे काय आलं आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत. मग अतिरिक्त शिक्षकांचं सर्वप्रथम त्या ठिकाणी समायोजनाचं काम सुरू आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतरच जी काही पोर्टलची आपली जी भरती आहे ती त्याच्यानंतर त्याची कार्यवाही एकंदरीत सुरू होईल. कारण की नवीन संच मान्यतेनुसार कसं आहे की काही ठिकाणी पटसंख्या 10पेक्षा कमी आहे. मग ते त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकाची नेमणूक केली जाईल असं एकंदरीत त्या संच मान्यतेनुसार आहे. आणि 20च्या आसपास जी पटसंख्या आहे मग त्या ठिकाणी काय आहे, एक कंत्राटी आणि एक कायमस्वरूपी. म्हणजे हे जे काय आहे निकष आहेत हे आपल्या नवीन संच मान्यतेनुसार त्या ठिकाणी आता ठरवण्यात येणार आहेत आणि त्यानुसार ती कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे. आणि त्यांचं सर्व कार्यवाही झाल्यानंतरच एकंदरीत त्या ठिकाणी आपले जे काही टेट 2025चं जे पोर्टल रजिस्ट्रेशन हे त्याच्यानंतरच सुरू होईल. आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी असेल त्यांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.